एकामागे येणाऱ्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून निरागसतेला काळीमा फासणारी, थरकाप उडवणारी आणि मानवतेला जमिनीवर आणणारी नवी घटना खमताणे गावात उघडकीस आली असून शासन आणि प्रशासन अजून एवढे शांत कसे, किती चिमुकल्या बळी पडल्यावर जाग येणार, हा उद्विग्न प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारू लागला आहे. खमताणे गावातील 75 वर्षीय नामदेव हरी गुंजाळ या नराधमाने केवळ 9 वर्षाच्या निरागस बालिकेवर गेल्या 6 महिन्यात अनेक वेळा अत्याचार केल्याचे उघड झाल्यावर गावात वेदना, संताप आणि असहायतेचे तांडव सुरू झाले असून एक निष्पाप चिमुकली, जिने अजून आयुष्याचा अर्थही समजून घेतलेला नाही, तिच्यावर झालेल्या अमानुषाचा विचार जरी केला तरी अंतःकरण दुभकते. आई वडिलांचा तुटलेला विश्वास, सुरक्षिततेची नष्ट झालेली भावना आणि बालिकेच्या मनावर बसलेली आयुष्यभराची जखम, याचे दुःख शब्दात मांडणे कठीणच आहे. याहूनही भयानक म्हणजे या नराधमाने इतर मुलींनाही लक्ष केले असावे असा भीतीदायक संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पालकांच्या मनात प्रचंड असुरक्षितता पसरली असून गावातील प्रत्येक घर व्याकुळ झाले असून या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. PSI दत्तात्रय राऊत अत्यंत गंभीरतेने तपास करत असून आरोपीला अटक झाली असली तरी ग्रामस्थांची मागणी एकच, अशा नराधमाला शिक्षा नव्हे तर उदाहरण ठरेल अशी कठोरात कठोर शिक्षा व्हावी. या घटनेने पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवला असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंब, समाज, प्रशासन आणि न्याय व्यवस्था यांनी तातडीने पुढाकार घेण्याची आता गरज निर्माण झाली असून एका चिमुकलीचे बालपण तुटले, आयुष्यभरासाठी तिची वेदना, हा संपूर्ण समाजाचा पराभव आहे. सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार, एक प्रकारे अत्याचार केलेला आहे. सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे.